नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदार तुमच्या सदार ॲग्री प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही प्रश्न आपले कृषी डिप्लोमा आणि कृषी पदवीधर आहेत त्यांच्या मनात पडलेले आहेत. मला कॉल केलेले आहेत काही जणांनी, त्याबद्दलचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कृषीचे जे आकृतीबंध आहे तो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जर सर MPSC कडे ही ॲडव्हर्टाइजमेंट गेली म्हणजे जाणार आहे, आता 100% ती जाणार आहे कृषी सेवक जी आपली आहे, तर त्याच्यामध्ये त्याची पूर्वपरीक्षा होईल का, मुख्य परीक्षा होईल का, अलग लक्षात त्याचा पॅटर्न कसा राहणार आहे, आम्ही तर डिप्लोमाचे स्टुडंट आहे, आम्ही कसा त्याच्यात इलिजिबल राहणार आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ओके. आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय केलेलं आहे की ज्या काही सरळ सेवा भरतीच्या ॲडव्हर्टाइजमेंट राहणार आहेत, ज्या आतापर्यंत TCS IBPS हे घेत होतं, तर ह्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा जे की MPSC मध्ये नवीन संवर्ग टाकलेले आहेत, नवीन संवर्ग ऍड केलेले आहेत, तर ह्या परीक्षा आता MPSC कडे जाणार. आणि MPSC कडे ज्या वेळेस या परीक्षा जातील तर मग त्यामध्ये आपले कृषी सेवक राहणार का, तर 90% चान्सेस झालेले आहेत आता, अलग लक्षात, की ही MPSC कडे जाणार आहे. पण मग मुलांच्या मनात प्रश्न आलेले आहे की MPSC कडे सेपरेट याची परीक्षा घेईल का, त्याच्यानंतर MPSC ग्रुप C मध्ये जाईल का, किंवा मग आताची ग्रुप C ची परीक्षा येणार आहे त्याच्यात ती कृषी सेवक येईल का, असे बरेचसे प्रश्न आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कृषीचा आकृतीबंध सध्या त्याला फायनल जे मान्यता म्हणतो ती भेटलेली नाही. लवकरच या महिन्याच्या शेवट किंवा मे महिन्यामध्ये त्याला मान्यता भेटल. ओके. ज्यावेळेस त्याला नवीन सुधारित आकृतीबंधाला मान्यता भेटल त्यावेळेस त्याचे पद जे आहेत तर ते पद आपल्या समोर येतील आणि त्याच्यानंतर हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात येतील. आता इथं काय प्रेडिक्शन्स असू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका मुलाने प्रश्न विचारला होता की सर आम्ही डिप्लोमा स्टुडंट आहे. आता बघा, जर आतापर्यंत ह्या ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत, आपण जे एक प्रोफाईल MPSC ची तयार करतो तर त्याच्यावर ग्रॅज्युएशन वगैरे दिलेलं असते. आता त्या मुलांचं म्हणणं आहे सर आमचा डिप्लोमा आहे, आमचं ग्रॅज्युएशन झालं नाही. तर बघा, कृषी सेवक ही जाहिरात आहे, याच्यामध्ये इलिजिबिलिटी ती दाखवलेली आहे, तर ती मिनिमम इलिजिबिलिटी कृषी डिप्लोमा आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस ही जाहिरात येईल तर कृषी डिप्लोमा हे असणार आहे त्याच्यामध्ये, आणि त्यावेळेस तुम्हाला ती प्रोफाईल क्रिएट करून, मला तुमचं प्रोफाईल तिथं क्रिएट करून तुम्हाला ती परीक्षा फॉर्म भरता येईल आणि एक्झाम देता येईल. दुसरा महत्वाचा प्रश्न की परीक्षा एकच परीक्षा होऊ शकते का दोन, म्हणजे एकच पूर्वपरीक्षा होणार आहे का दोन म्हणजे मुख्य परीक्षा होईल. बघा, आपण जर आता बघितलं तर जवळपास कृषी सेवकला जर आपण फॉर्म बघितले तर साधारण 30 ते 40 हजार फॉर्म येतील. अलग लक्षात, 30 ते 40 हजार, 30 ते 40 हजार एवढे फॉर्म येऊ शकतात. मग आता हे जे काही 30 ते 40 हजार फॉर्म येतात, जर ह्या आले तर इथं सरळ सरळ एक परीक्षा होऊ शकते. अलग लक्षात. पण जर आता आपण एक्झाम्पल तलाठीचं घेतलं तर तलाठीचे नाही म्हटले तरी जवळपास 9 ते 10 लाख, 8, 9, 10 लाख एवढे फॉर्म येऊ शकतात. पण तलाठीला एक सरळ परीक्षा न होता तलाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षा होऊ शकते. ओके. पण इथं एक सरळ परीक्षा म्हणजे एकच परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्याचा पॅटर्न कसा राहील नंतर, आता याचा पॅटर्न असा राहू शकतो, याच्यामध्ये हा एक 100 मार्काचा पेपर असू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 15 15 15 15 म्हणजे हे होतील 60 आणि 40 मार्क तुमचे टेक्निकल, अशा पद्धतीचा हा पेपर होऊ शकतो. किंवा 10 10 10 म्हणजे मराठी 10, इंग्लिश 10, GS 10 आणि तुमचं मॅथ रिझनिंग 10, असे 40, टेक्निकल 60 असे होऊ शकते. अलग लक्षात. किंवा 15 15 15 60 आणि 40 असे होऊ शकते. त्याच्यामुळे हा एक पॅटर्न राहण्याचे 80 ते 90% चान्सेस आहेत. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे की टेक्निकल प्रश्न कसे राहतील. टेक्निकल प्रश्न हे दोन्ही लँग्वेज मध्ये असतील, मराठीमध्ये सुद्धा असतील, इंग्लिशमध्ये सुद्धा असतील. अजून याचा एक ऍडव्हान्टेज असा आहे, जे आता IBPS न मागील परीक्षा घेतल्या आहेत याच्यात जो त्याचा पॅटर्न जो असतो, जसं त्यांनी इंग्लिश मॅथ रिझनिंग आणि तुमचा इंग्लिशचा पॅटर्न हा बँकिंगचा पॅटर्न वापरलेला होता. त्याच्यामुळे जे बँकेची प्रिपरेशन करणारे मागचे जे स्टुडंट होते, ज्यांचं A4ची तयारी चांगली करत होते, अलग लक्षात, ज्यांचं टार्गेट भिन्न होतं कृषी सेवक, पण ते A4 तयारी करत होते. A4 तयारी करत असताना ऍग्रिकल्चर तर ऑलरेडी होतं त्यांचं, आणि त्यांचं हँड जो होता तो इंग्लिश आणि रिझनिंग वर सुद्धा होता, कारण त्यांना ती प्रॅक्टिस होती. जे 5-5 मार्काचं डायरेक्ट त्यांनी सेटिंग अरेंजमेंट वगैरे जे विचारलं होतं, इंग्लिशचा जो पॅटर्न होता तो त्यांचा एकदम ओळखीचा होता. आणि त्याच्यामुळं जे बँकिंगचे स्टुडंट होते, जे स्पेशल तयारी करत होते, त्यांचं मॅक्झिमम जणांचं त्यांनी परीक्षा दिली आणि त्यांचं सिलेक्शन झालं. अलग लक्षात. तर हा जो थोडाफार अन्याय होत होता, डिप्लोमा स्टुडंट असतील किंवा जे ऍग्री करणारे MPSC करणारे स्टुडंट असतील, तो अन्याय आता इथं होणार नाही. कारण MPSCचा पेपर पॅटर्न हा फिक्स आहे, सिलेबसला धरून राहतो आणि ठरलेला असतो. त्याच्यामुळं थोडं लेट होईल
हा ते बी त्यांनी सांगितलं की ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस 8 महिन्यातच आम्ही कंप्लीट करणार आहे, 7 ते 8. आणि सरळ सेवेला तर 8 महिने नाहीत लागणार, 5 ते 6 महिन्यामध्ये सगळी प्रोसेस कंप्लीट करतील. मग ही प्रोसेस कंप्लीट झाली होईल, पण सगळ्यांना जस्टिस म्हणजे न्याय भेटल. अलग लक्षात. त्याच्यामुळं काय आहे की हे थोडं वाटत आहे लेट होईल, कधी काय होईल काय, पण जे होईल ते चांगलं होईल आणि सगळ्यांना न्याय भेटेल. त्याच्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत ही आता कृषी सेवक आलेली नाही किंवा येत नाही, तोपर्यंत आता तुम्हाला सोबतच जी ग्रुप सी ची ऍड आता येणार आहे, अलग लक्षात. मे बी येणाऱ्या जागा ह्या 7-8 हजार असू शकतात, नसल्या कमी असल्या तरी नंतर त्या वाढणार आहेत. त्याच्यामुळं सध्या ग्रुप सी वर फोकस करा, मराठी इंग्लिश तुमचं चांगलं ठेवा आणि सोबत ऍग्रिकल्चरलाही ठेवा. अलग लक्षात. ऍग्रिकल्चरलाही 2 तास, 2.5 तास, 3 तास ठेवा आणि तुमचं सोबत इकडलं चालू द्या. अलग लक्षात. ज्याच्याकडे टायपिंग आहेत किंवा बाकीचे आहेत त्यांनी. कारण हा प्लॅनिंग जर केले तर तुम्हाला 2026च्या डिसेंबर पर्यंत कोणती तरी एखादं पद आपल्याला, कोणतं तरी म्हणत आहे मी, कोणतं तरी एखादं पद सध्या आपल्या हातात असणं गरजेचं आहे. कारण आता 8वा वेतन आयोग लागत आहे आणि याच्यानुसार क्लास 3 वाल्याला सुद्धा चांगली सॅलरी असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सध्या वाटत आहे की वातावरण नाही, पण ज्या सध्या सरळ सेवा भरती आहे त्याचे फॉर्म भरा, एक्झाम द्या, सध्या तिथं लागले तर जॉईन करा. अलग लक्षात. असं नाही, कारण तुम्हाला शेवटी माहिती आहे की इकडे 3 वर्ष तुम्हाला 16,000 कृषी सेवकसाठी घालायची आहे. इकडे तुम्हाला डायरेक्ट एखादी भेटत आहे ती घ्या. शेवटी तर ही आहे जी आपल्या हक्काची, ही आपण इथं देणारच. अलग लक्षात. ही परीक्षा आपल्या हक्काची आणि हे आपण इथं देणारच आणि याचा अभ्यासही आपल्याला चालू ठेवायचा आहे, पण सोबत सोबत ह्या बाकीच्या एक्झाम येत आहेत त्यालाही आपल्याला टार्गेट करायचं आहे. अलग लक्षात. आणि लवकरच येणाऱ्या या एप्रिल महिन्याच्या शेवटमध्ये अजून एक मी तुम्हाला चांगली न्यूज देणार आहे एका ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल. अलग लक्षात. त्याची प्रोसेस आहे, प्रोसेस चालू आहे त्याची, पण मी आत्ताच डिस्क्लोज करणार नाही. अलग लक्षात. पण लवकरच म्हणजे एप्रिलच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला मी ती चांगली न्यूज देणार आहे. सगळं सेटअप हे बस ऍडव्हर्टाइजमेंट यायचीच बाकी आहे. इथपर्यंत आहे ती, आणि ती एक चांगली ऍडव्हर्टाइजमेंट आपल्यासाठी असणार आहे, जी ऍग्रिकल्चर वाल्यांसाठी एक महत्वाची त्यांना संधी भेटणार आहे. तर आपला अभ्यास चालू ठेवा. काहीही कोणाच्याही याच्यात सध्या पडू नका. अलग लक्षात. स्वतः अभ्यास चालू ठेवा. 2-3 महिने येत आहे, याच्यात बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत, ज्या घडतही आहेत. आणि एकदम जागा आल्या, अलग लक्षात, एकदम जागा आल्या नंतर काही होत नाही. फक्त एवढं एकच लक्षात ठेवा, ज्यावेळेस ही ऍडव्हर्टाइजमेंट येईल ना, कितीची असू द्या, ही ऍडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी त्या लिस्टमध्ये असेल. अलग लक्षात. हे जे स्पेशल सध्या त्याचं कृषी सेवक टार्गेट आहे. आणि बाकीचे जे आहेत तर ते तुम्हाला ग्रुप सी मधूनही भेटले तरी घ्या, सरळ सेवा भरतीमधून इकडून भेटले तरीही घ्या. एक काहीतरी सध्या पद आपल्याला घ्यायचं आहे, एवढंच टार्गेट. त्याच्यामुळे तुमच्या मनात जे संभ्रम होते आय थिंक ते इथं क्लिअर झालेले असतील. अलग लक्षात. जे नवीन आहेत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला जॉईन करा. खाली टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, पिन केलेली आहे मी टेलिग्रामची लिंक. त्याच्यात जे अपडेट आहेत त्या अपडेट सुद्धा मी देत आहे. अलग लक्षात. आणि लवकरच आपले हे कृषी सेवकचे जे व्हिडिओ आहेत, मी व्हिडिओ सध्या टाकलेले नव्हते. अलग लक्षात. म्हणजे टेस्ट सिरीज, कृषी सेवकच्या टेस्ट सिरीज होत्या, त्याचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ टाकलेले नव्हते, तर ते व्हिडिओ लवकर आता मी सुरुवात करत आहे. अलग लक्षात. तर ते आपलं आहेत. तर आज आपण इथे थांबू. तुमच्या मनातल्या ज्या शंका होत्या त्या आज मला वाटतं इथं क्लिअर झालेल्या असतील.